ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीनं सुरू असलेल्या श्रीराम कथा निरूपण सोहळ्याची रविवारी सांगता झाली। शेवटच्या टप्प्यात रावण वध आणि श्रीराम राज्याभिषेक या कथेचं निरूपण करण्यात आलं। गेल्या आठवडाभर या निमित्तानं विविध धार्मिक विधी सुद्धा झाले। कोल्हापुरातील शेकडो भाविकांनी रामकथा सप्ताहाचा आनंद घेतला। ब्राह्मण सभा करवीर मंगलधामच्या वतीनं 22 ते 28 जून या कालावधीत श्रीराम कथा निरूपण आणि श्रीराम यज्ञाचं आयोजन केलं होतं। गोविंद मांडवगणे यांचं मंगलधाम इथं दररोज संहिता वाचन झालं, त्याला चांगला प्रतिसाद लाभला। तसंच पुण्यातील प्रसिद्ध श्रीराम कथा निरूपणकार मकरंद बुवा सुमंत रामदासी यांचं रामकथेवर दररोज 4 तास निरूपण सादर झालं, त्यालाही रामभक्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला। आज पेटाळा इथल्या राम गणेश गडकरी हॉलमध्ये रावण वध आणि श्रीराम राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलं होतं। यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। रावण वधानंतर चौऱ्या, मोरचेल, छत्री, अब्दागिरी अशा राज्याभिषेक सोहळ्याला आवश्यक असलेल्या गोष्टी व्यासपीठावर आणल्या, त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्यक्ष रामराज्याभिषेकाची अनुभूती मिळाली। मकरंद बुवा सुमंत रामदासी यांच्या सुश्राव्य वाणीतून सुरू असलेल्या श्रीराम कथेची सांगता झाली आणि प्रभू रामचंद्रांचा जयघोष झाला। त्यानंतर ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉक्टर दीपक अंबर्डेकर, महालक्ष्मी अन्नछत्रचे राजू मेवेकरी, उपाध्यक्ष किरण धर्माधिकारी यांच्या उपस्थितीत श्रीराम मूर्तीचं पूजन करण्यात आलं। कथा निरूपण सांगतेवेळी श्रीरामाची आरती होऊन प्रसादाचं वाटप झालं। यावेळी श्रीकांत लिमये, नंदकुमार मराठे, प्रसाद खाडीलकर, संतोष कोडोलीकर, अशोक जोशी, रामचंद्र टोपकर, न्यू एज्युकेशन सोसायटीचे विनोद कुमार लोहिया, विवेक शुक्ल, पूजा जोशी, डॉक्टर उदय कुलकर्णी, ॲडव्होकेट NA कुलकर्णी यांच्यासह ब्राह्मण सभा करवीरचे संचालक आणि पदाधिकारी उपस्थित होते।